harmonic and overtones. Okay, so today's session start with numerical based on harmonic and overtones. Okay, so first numerical. So before numerical, I will revise some important points. So suppose this is string which is oscillate up to fundamental frequency. ज्यावेळी आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पर्यंत ऑसिलेट करणार आहे त्यावेळी we got such type of loop, okay, and value of the frequency is 1 upon 2L under root m upon m t upon m. This is the formula. Okay, ज्यावेळी एखादी पर्टिक्युलर स्ट्रिंग जी एका साइडला फिक्स असते तिला आपण ऑसिलेट केलं एका फंडामेंटल फ्रिक्वेन्सीवर. ही असते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, हे आपण डिस्कस केले फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अशी फ्रिक्वेन्सी असते की तुमच्या मीडियम मध्ये अशी स्टेशनरी वेव्ह क्रिएट होते ज्या फ्रिक्वेन्सीला ती असते आपली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपण फाइंड आउट करतो n इज इक्वल टू 1 upon 2L under root t upon m. Okay, तर ह्यातलं n is the frequency, L is the length of medium, okay, t is the tension in medium and m is the mass. Okay, mass म्हणतो आपण याला. आता ह्या बेस्ड आपल्याला काही न्यूमेरिकल्स बघायचे आहेत. आता हे झालं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आपण ह्यामध्ये जेव्हा आपण ऑसिलेशन वाढवत जातो त्यावेळी आपल्याला एक पुढची स्टेप मिळते. त्या केस मध्ये वी गॉट टू लूप्स. त्या केस मध्ये आपल्याला असे दोन लूप मिळतात. ओके, असे दोन लूप मिळतात. ओके, त्या केस मध्ये तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असते? n इज इक्वल टू n1 म्हणूया आपण याला. n1 इज इक्वल टू 2n. ओके, थर्ड केस मध्ये आपल्याला ही फ्रिक्वेन्सी आपण वाढवत गेलो, ऑसिलेशन वाढवत गेलो तर त्याच्या नंतर एक स्टेप मिळते. त्या केस मध्ये आपल्याला 3 लूप्स मिळतात. ओके, अशा टाइपचे 3 लूप च्या फॉर्म मध्ये आपल्याला एक स्टेशनरी वेव्ह मिळते. ओके, आणि त्या केस मध्ये तुमची व्हॅल्यू असते फ्रिक्वेन्सीची n2 इज इक्वल टू 3n. ओके, आता n असतं आपलं फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या वेळी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल तर आपली व्हॅल्यू असते n. फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू असते n. ओके, आणि ह्याचे आपण जर इंटिग्रल मल्टिपल्स घेत गेलो, इंटिग्रल मल्टिप्लायर्स म्हणजे काय? 2 into n, 3 into n, 4 into n, 5 into n. This is the integral multiples of frequency. Integral multiples of frequency, and this is known as harmonics. N is the first harmonic. Okay, 2n is the second harmonic. 3n is the third harmonic. 4n is the fourth harmonic, and 5n is the fifth harmonic, like this. Okay, आता प्रत्येक केस मध्ये तुम्हाला n च्या केस मध्ये तुम्हाला एक स्टेशनरी वेव्हचा एक लूप मिळाला. ओके, सेकंड हार्मोनिक मध्ये 2 लूप मिळाले. थर्ड हार्मोनिक मध्ये 3 लूप्स. आता सिमिलरली फोर्थ हार्मोनिक्स मध्ये किती लूप मिळतील? 4 लूप्स. 5 मध्ये 5 लूप्स, लाईक दिस. ओके,
दिस इज फंडामेंटल और बेसिक इन्फॉर्मेशन रिगार्डिंग हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. ओके, आता ह्या केस मध्ये तुमचं हे 2n असतं. 2n सेकंड मल्टिपल ऑफ फ्रिक्वेन्सी इज द फर्स्ट ओव्हरटोन असतो. हा काय असतो? फर्स्ट ओव्हरटोन. फर्स्ट ओव्हरटोन. ओके, थर्ड मल्टिपल इज सेकंड ओव्हरटोन. फोर्थ मल्टिपल इज थर्ड ओव्हरटोन. Fifth multiple is fourth overtone, like this. Okay, like this. आता this is the basic information regarding harmonic and overtones. So let us see first example based on this point. Let us see first example based on the point. आता ह्याचे आपण डेरिव्हेशन सुद्धा बघितलेले आहेत लास्ट लेक्चर मध्ये. तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये बघायला मिळतील ते. तर इथं आपल्याला एक सम आहे न्यूमरिकल नंबर. आता पेज नंबर 147 वरती हे एक न्यूमरिकल आहे 6.6. पेज नंबर 147 वरती एक न्यूमरिकल आहे 6.6. So in this numerical, page number 147, open page number 147, page 147. ओके, आता न्यूमरिकल छोटा असेल, स्टेटमेंट छोटा असेल तर मी तर लिहितो, बट मोठा न्यूमरिकल असेल तर डायरेक्टली गिवन डेटा घेईन. ओके, आता फर्स्ट न्यूमरिकल आहे इथं अ स्ट्रिंग फिक्स्ड ॲट बोथ एंड. अ स्ट्रिंग फिक्स्ड at both end what the ratio of frequency of the first harmonic out of to that of second harmonic. ओके, आता या केस मध्ये एक स्ट्रिंग बोथ एंडला फिक्स आहे. हा 1 बिट म्हणजे एक एमसीक्यू टाइप क्वेश्चन असे येऊ शकतात. एक स्ट्रिंग आहे जी बोथ एंडला फिक्स आहे आणि त्याचा तुम्हाला माहिती आहे त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपल्याला त्या टाइपचा लूप मिळेल. ओके, काय म्हणले तर फिक्स बोथ एंडला फिक्स आहे. व्हॉट इज द रेशो ऑफ फ्रिक्वेन्सीज ऑफ फर्स्ट हार्मोनिक अँड सेकंड हार्मोनिक. ओके, सो फर्स्ट हार्मोनिक काय असतं बघा आपलं. फर्स्ट हार्मोनिक आताच आपण डिस्कस केलंय. फर्स्ट हार्मोनिक इज एन असतं. इट इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सेकंड हार्मोनिक असतं. सेकंड हार्मोनिक इज द 2n. इट इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, इथं आपल्याला फर्स्ट अँड सेकंडचा रेशो विचारला. फर्स्ट अँड सेकंडचा तर काय येईल आपला फर्स्ट अँड सेकंडचा रेशो. सो आन्सर इज n/2n. n/2n. and get cancelled. Value is 1/2. Simple answer. Value is 1/2. Okay, so see next numerical. झालं. इथे फार मोठा न्यूमरिकल नाही आहे. नेक्स्ट न्यूमरिकल, दिस इज अनसॉल्व्ड न्यूमरिकल नंबर 20. राइट डाउन अनसॉल्व्ड न्यूमरिकल नंबर 20. न्यूमरिकल नंबर 20 अनसॉल्व्ड मध्ये तुमचा जो काही अनसॉल्व्ड एक्सरसाइज आहे त्यामध्ये मिळेल तुम्हाला न्यूमरिकल नंबर 20. पेज नंबर सांगा मला जरा. 150. ओके, सो मी इथं पेज नंबर लिहितोय. पेज नंबर 157 ना. पेज नंबर 157 वर न्यूमरिकल आहे. न्यूमरिकल नंबर 20. सो write down this numerical. Violin string with fundamental frequency of 440 Hz. एक व्हायोलिन एक डिवाइस असतं, म्युझिक डिवाइस. व्हायोलिन आहे, त्याची स्ट्रिंग आहे, व्हायोलिनची स्ट्रिंग आहे. ओके,
त्याची फ्रिक्वेन्सी आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिली आहे त्यांनी 440 हर्ट्ज. 440 हर्ट्ज. What are the frequencies of first and second order? What are the frequencies of? आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? Frequencies of first and second order. First and second order. Okay. Again, this is fundamental frequency. मग तुमच्या काय लक्षात आलं पाहिजे? तुम्हाला फर्स्ट एकच लूप मिळणार आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मध्ये. ओके, तुम्हाला अशा टाइपची वेव्ह मिळेल फर्स्ट लूप मध्ये. आता फर्स्ट ऑर्डर तुम्हाला माहित आहे n इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 440 हर्ट्ज आहे. दिस इज युअर फर्स्ट ऑर्डर असतो. This is your first harmonic. This is your first harmonic. This is your first harmonic. आता तुमचा 2n ज्यावेळी आपण घेतो 2n म्हणजे काय 2 into 440 म्हणजे मिळेल मला आय थिंक 880 हर्ट्ज. दिस इज माय सेकंड हार्मोनिक. Also first overtone. सोपं आहे ना. दिस इज ऑल्सो फर्स्ट overtone. ओके, आता मी थर्ड मल्टिपल घेतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं 3 into 440. तर किती येईल बघायचं 300 हर्ट्ज. ओके, 1320 hertz. This is my third harmonic. Also second overtone. This is my answer. आपल्याला काय विचारलं त्यांनी फर्स्ट अँड सेकंड overtone विचारलं. आता फर्स्ट overtone कुठला आहे माझ्या बाळांनो 880 हर्ट्ज समजतंय. आणि सेकंड overtone किती आहे 1320 हर्ट्ज. 1320 हर्ट्ज. ओके, आहे न्यूमरिकल मी लिहिलेलं नाही. तुम्हाला 157 मध्ये हे न्यूमरिकल मिळेल. त्यामध्ये एक व्हायोलिन दिलेले आहे की त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 440 हर्ट्ज आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट अँड सेकंड ऑर्डर फाइंड आउट करायची आपल्याला. ओके, आता n फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल तर फर्स्ट हार्मोनिक असतो. आता त्याचे इंटिग्रल मल्टिपल घेत जातो मी 2n करतो त्याला. हा मिळेल मला 880. हा प्लस सेकंड हार्मोनिक ऑल्सो फर्स्ट ऑर्डर असतो. हे आपलं फर्स्ट आन्सर आहे. ओके, त्यानंतर 3n घेतलं थर्ड मल्टिपल घेतला तर आपल्याला 1320 हर्ट्ज मिळतं. तर दिस इज थर्ड हार्मोनिक एज वेल एज सेकंड ऑर्डर. आपल्याला फर्स्ट अँड सेकंड ऑर्डर विचारलेला होता. ओके, हे आपले आन्सर्स आहेत 880 and 1320 hertz. These are our answers. Okay, these are our answers. So आता next numerical based on page number 157. Page number 157. आता मी न्यूमरिकल वाचतोय, मला फक्त त्याचा नंबर सांगा. A string 1 meter long is fixed at one end. A string 1 meter long. न्यूमरिकल नंबर 19. आता हे न्यूमरिकल नंबर 19 आहे पेज नंबर 157 वरचा. आता हे मोठं स्टेटमेंट आहे, मी बोर्डवरती लिहू शकत नाही. ओके, मी ते रीड करतोय आणि त्याचा गिव्हन डाटा लिहित जातो. तुम्ही फक्त लिहून घ्या. ओके, डायरेक्टली बुक मधून लिहून घ्या. मी त्याचा गिव्हन डाटा लिहितो आणि आपण सॉल्व्ह करूया. क्लियर? ओके, सो आय विल इरेज दिस आन्सर. Okay, so in equation, so in that particular sum, a string 1 meter long is fixed at one end. एक 1 meter long अशी स्ट्रिंग आहे.
1 मीटर लॉंग स्ट्रिंग आहे की ज्याची लेंथ आहे 1 मीटर, लेंथ आहे 1 मीटर अँड विच इज फिक्स्ड ॲट वन एंड ऑफ द वॉल. वॉलच्या एका एंडला ती फिक्स आहे, वॉलच्या एका एंडला फिक्स आहे. इज मूव्ड अप अँड डाऊन विथ फ्रिक्वेन्सी 15 हर्ट्ज. आता आपल्याला तुम्ही लिहून घ्या ती. ओके, so this particular string is moved up and down with frequency 15 hertz. ही जी काय स्ट्रिंग आहे आपल्याला मूव अप केली आपण. ओके, n इज इक्वल टू 15 हर्ट्ज अशी मूव केली. पुढे काय म्हटलं त्यांनी, ड्यू टू दिस स्टेशनरी वेव्ह विथ 4 कंप्लीट लूप्स गेट प्रोड्युस्ड ऑन स्ट्रिंग. आता ह्या ज्या मुवमेंट मुळे 4 लूप क्रिएट होणार आहेत त्या स्ट्रिंग मध्ये. किती लूप क्रिएट होणार आहेत? 4 लूप क्रिएट होणार आहेत. पण त्यांनी पुढे ब्रॅकेट मध्ये हिंट दिली बघा, रिमेंबर दॅट मुव्हिंग एंड इज अन अँटीनोड. काय त्यामध्ये नोट आहे तुमच्या गिवन डाटा मध्ये, इक्वेशन मध्ये, क्वेश्चन मध्ये असं म्हटलं त्यांनी, मुव्हिंग एंड इज अँटीनोड. मूव्हिंग एंड इज अँटीनोड. ओके, आता हे 4 वेव्स क्रिएट होणार आहेत आपल्या. मी थोडीशी ही मोठी करतो म्हणजे आपल्याला लूप्स करता येते त्याला. ओके, आता हे 1 मीटर आहे आपण कन्सिडर करूया. ओके, आता ही मी घेतोय. आता याच्यामध्ये म्हणजे 4 लूप्स क्रिएट होणार आहेत. बट काय आहे कंडिशन, मूव्हिंग एंड इज अँटीनोड आहे. मूव्हिंग एंड इज अँटीनोड आहे म्हणजे काय, तुमचा मूव्हिंग एंड आहे ना तो असा असेल. हा मूव्हिंग एंड आहे तो अँटीनोड आहे. अँटीनोड म्हणजे काय बघा, तुमचे मॅक्सिमम डिस्टन्स, अँप्लिट्यूडचे मॅक्सिमम डिस्टन्स असतात ते, त्याला आपण मूव्हिंग नोड मध्ये आपण डिस्कस केले. आता हे सोडून 4 लूप घ्यायचे आपल्याला, समजते? हे सोडून 4 लूप घ्यायचे म्हणजे दिसताना आपल्याला ऑलमोस्ट 5 लूप्स दिसतील. बट हा अँटीनोड सोडून आपल्याला 4 लूप्स घ्यायचे. ओके, आता असे लूप्स क्रिएट होतील आपले 1 2 3 and 4. Okay, 1 2 3 and 4. Clear? These are 4 loops, 1 2 3 4. Okay, and moving end is antinode. आता पुढे काय म्हटलंय, गेट प्रोड्यूस्ड which produce stationary wave. अशा टाइपची स्टेशनरी वेव्ह क्रिएट झालेली आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायची आहे याची व्हेलॉसिटी. फाइंड आउट करायची आहे आपल्याला याची व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. इकडे लिहितो मी, व्हेलॉसिटी मला फाइंड आउट करायची आहे. व्हेलॉसिटी ऑफ द ह्या वेव्हची व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, आता ही व्हेलॉसिटी फाइंड आउट करताना आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो, v इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा. n इंटू लॅम्बडा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे, समजते तुला? v इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा. v काय असते, व्हेलॉसिटी. n काय असतं, फ्रिक्वेन्सी, की जी ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे. ओके, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, सॉरी लॅम्बडा म्हणजे काय, हे डिस्टन्स तुमचं. आता लॅम्बडा जर घ्यायचं असेल मला, तर हा पॉइंट पकडला तर लूप कंप्लीट झाल्यानंतरचा दुसरा पॉइंट घ्यायचा, म्हणजे हा माझा लॅम्बडा, हा माझा लॅम्बडा. ओके, आता ह्या केसमध्ये इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे लॅम्बडा असेल. ओके, लॅम्बडा असेल. आता मला जर लॅम्बडा फाइंड आउट करायचं असेल, लॅम्बडा फाइंड आउट करायचं असेल तर ही लेंथ बघायची. लेंथ किती आहे, 1 मीटर आहे. ओके, आता बघा इथून इथपर्यंत 1 मीटर आहे. कुठून, ह्या एंड पासून ह्या लास्ट एंड पर्यंत 1 मीटर डिस्टन्स आहे. किती डिस्टन्स आहे, 1 मीटर डिस्टन्स आहे. 1 मीटर डिस्टन्स हे लॅम्बडा आहे. आता मला सांगा, आता तुम्ही एका लूप मध्ये बघितलं तर हे लॅम्बडा बाय 2 असतं. किती असतं, लॅम्बडा बाय 2 असतं. म्हणजे जे 2 लूपचं ऍडिशन करतो ती एक फ्रिक्वेन्सी होते, ती होते लॅम्बडा. आता हाफ लूप आहे, एक लूप आहे, तर ते होतं लॅम्बडा बाय 2. सिंपल आहे, लॅम्बडा आणि त्याचा हाफ लॅम्बडा बाय 2. तर त्याचा हाफ किती होईल, त्याचा हाफ परत त्याचा हाफ लॅम्बडा बाय 4 होईल. ओके, म्हणजे लॅम्बडा बाय 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती होईल, लॅम्बडा बाय 4. म्हणजे हे एका बीटचा, एका पल्सचा परत हाफ आहे. म्हणजे हा किती होईल बाळांनो, लॅम्बडा बाय
लॅम्बडा बाय 4 होईल हे डिस्टन्स. ओके, आता मला सांगा हे टोटल लेंथ किती आहे 1 मीटर. टोटल लेंथ किती आहे 1 मीटर. आता बघा इथं हे लॅम्बडा बाय 4 प्लस लॅम्बडा ही टोटल लेंथ आहे 1 मीटर. टोटल लेंथ किती आहे 1 मीटर. समजते काय केले मी की टोटल लेंथ लॅम्बडा प्लस लॅम्बडा बाय 4 इज इक्वल टू 1 मीटर. ओके, आता मला सांगा हे किती होईल बघा लॅम्बडा बाय 4 प्लस 2 लॅम्बडा इज इक्वल टू 1. ओके, आता आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 4 into 2 8 लॅम्बडा 8 plus 1 9 लॅम्बडा डिवाइडेड बाय 4. 9 लॅम्बडा डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू 1. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे यावरून लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची आहे. आता कसं होणार 9 लॅम्बडा इज इक्वल टू 4 and लॅम्बडा इज इक्वल टू 4/9. आता लॅम्बडा किती येईल मला पॉइंट मध्ये सांगा. लॅम्बडाची व्हॅल्यू पॉइंट मध्ये किती येईल. ओके, असं ते 4/9 ठेवूया. 4/9 ठेवूया ऍज इट इज. आता इथं बघा आता माझ्याकडे व्हेलॉसिटी आहे माझी n into लॅम्बडा. ही फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटीचा माझ्या. ओके, सो v इज इक्वल टू n किती आहे n इज इक्वल टू n इज 15 हर्ट्ज into 9/4. 9/4. आता किती आहे व्हेलॉसिटी बघा 60 divided by 9 and velocity will be 6.66. युनिट काय असेल युनिट कसं काढायचं. युनिट असेल मीटर पर सेकंड. ओके, युनिट असतो velocity मीटर पर सेकंड. दिस इज माय आन्सर. समजलं कसं काढलं. This is the numerical number 19 on page number 157. तुम्हाला कंडिशन समजून घ्या. कंडिशन वरून आपल्याला फाइंड आउट करता येईल. ओके, these are some new numericals. अजून थोडे numericals घ्यायचे आहेत आपल्याला. त्याच्यात आपल्याला laws of vibrating string हे बघूया. झालं बस आवड दे नोट. आता नेक्स्ट पॉइंट इज laws of vibrating string. Laws of vibrating string. Laws of vibrating string. ओके, लॉज ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंग मध्ये आता आपल्याला माहिती आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मध्ये अशा टाइपचं एक वेव्ह क्रिएट होते. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीसाठी अशा टाइपचं एक लूप क्रिएट होतो. अशा लूपला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. ओके, आता ह्याचा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे की n आपण ऑलरेडी हे डिराइव्ह केलेलं आहे मागच्या लेक्चर्स मध्ये. मागच्या व्हिडिओ मध्ये मिळेल तुम्हाला. हे असतं 1/2L अंडर रूट T अपॉन M. हा एक फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला होता. ओके, आता ह्या फॉर्म्युला हा जो काही फॉर्म्युला आहे ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला हे लॉज सगळे स्टडी करायचे. लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग सगळे स्टडी करायचे. आता ह्या केस मध्ये जर तुम्ही बघितलं तर L काय असतं बाळांनो. L असतं लेंथ ऑफ द स्ट्रिंग. L असतं लेंथ ऑफ द स्ट्रिंग. ओके, त्यानंतर T असतं टेन्शन इन स्ट्रिंग. ओके, आणि M असतं मास. ओके, मास पर युनिट लेंथ.
ओके, त्याला आपण लिनियर डेन्सिटी सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? लिनियर डेन्सिटी. लिनियर डेन्सिटी, त्याला आपण लिनियर डेन्सिटी सुद्धा म्हणतो. त्याला म्हणतो आपण लिनियर डेन्सिटी. ओके, आता परत सांगतो तुम्हाला, लेंथ ऑफ स्ट्रिंग, ह्या स्ट्रिंगची लेंथ. ओके, त्यानंतर टी, टेन्शन इन स्ट्रिंग, ह्या स्ट्रिंग मधलं टेन्शन. एम इज द मास पर युनिट लेंथ, ही स्ट्रिंगची मास, या स्ट्रिंगचं मास. यामध्ये काय तर मास, एवढ्या लेंथ मध्ये किती अमाऊंट ऑफ मास आहे अवेलेबल, याला आपण मास पर युनिट लेंथ म्हणतो. दिस इज नथिंग बट द लिनियर डेन्सिटी. नथिंग बट द लिनियर डेन्सिटी. ओके, सो आता यावरून आपल्याला फर्स्ट लॉ बघायचा आहे. फर्स्ट लॉ इज, फर्स्ट लॉ ऑफ लेंथ. लॉ ऑफ लेंथ, फर्स्ट लॉ बघतोय आपण, लॉ ऑफ लेंथ. त्याचं स्टेटमेंट आहे. ओके, राइट ऑफ स्टेटमेंट. स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ लेंथ. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग, fundamental frequency of vibration of string, fundamental frequency of vibration of string is fundamental frequency of vibration of string is inversely proportional to is inversely proportional to length of vibrating string, is inversely proportional to length of vibrating string. Fundamental frequency inversely proportional to length of vibrating string. पुढे म्हणा, if tension T and M are constant. हे समजून घ्या. आता स्टेटमेंट काय म्हणते, जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे कुठली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, जी बघा, ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, व्हॅल्यू ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, व्हॅल्यू ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन लेंथ, किंवा लेंथला इनवर्सली प्रोपोर्शनल. याचा अर्थ काय, तुमची फ्रिक्वेन्सी आणि एल मध्ये असं रिलेशन आहे की तुमची फ्रिक्वेन्सी जर वाढत असेल तर लेंथ कमी होत जाईल. ओके, उलट, याच्या उलट, लेंथ जर वाढत असेल तर फ्रिक्वेन्सी कमी होते. म्हणजे हे दोघं एकमेकाला इनवर्सली प्रोपोर्शनल आहेत. आता तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये बघा, या फॉर्म्युल्यामध्ये आता इथे जर तुम्ही बघितलं तर एन कुठं आहे, एन आहे न्यूमरेटर मध्ये, एल कुठं आहे डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजे जर हे बघा आहे की नाही इनवर्सली प्रोपोर्शनल, बाकी सगळं विसरून जातो मी. आता रिलेशन आपल्याला कशामध्ये घ्यायचं आहे, फ्रिक्वेन्सी आणि लेंथ मध्ये. ओके, बाकी सगळ्या व्हॅल्यू आपल्याला कॉन्स्टंट ट्रीट करायचे. म्हणजे कुठल्या, टेन्शन आणि मास पर युनिट लेंथ, ते आपल्याला कॉन्स्टंट ट्रीट करायचं. म्हणजे टेन्शन आणि मास पर युनिट लेंथ आपल्याला काय करायचं आहे, कॉन्स्टंट ट्रीट करायचं. ओके, म्हणजे कसं बघा, आता हा फॉर्म्युल्यामध्ये मी थोडंसं मॉडिफाय करतो. हाच फॉर्म्युला घेऊया आपण. n इज इक्वल टू हे n ऍज इट इज लिहिलं मी. 1/2 काय पाहणं, 1/2 कॉन्स्टंट आहे. 1/2 कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. म्हणजे काय, कॉन्स्टंट, हे सगळं कॉन्स्टंट आहे. 1/2 कॉन्स्टंट आहे डिवायडेड बाय एल, किंवा असंही लिहू शकता 1/L डिवायडेड बाय इंटू 1/L. ते 1/L लिहिलं इंटू कॉन्स्टंट. आणि पुढच्या व्हॅल्यू जे ह्या सगळ्याच कॉन्स्टंट आहेत. आणि इथे त्यांनी ऑलरेडी म्हणले टी अँड एम आर कॉन्स्टंट, हे सुद्धा कॉन्स्टंट आहे, हे सुद्धा कॉन्स्टंट आहे. म्हणजे तुम्ही असं इक्वेशन लिहू शकता, n इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1/L. हे कॉन्स्टंट जर आपल्याला व्हॅनिश करायचं असेल तर आपण काय करतो, प्रोपोर्शनॅलिटी साइन करतो. काय करतो, प्रोपोर्शनॅलिटी साइन. ही लिहिण्याची पद्धत असं माहिती आहे तुम्हाला, कॉन्स्टंट जाणार आणि 1/L राहणार. आलं का आपलं, हे बघा, आलं लक्षात, तुझे समजतंय तुला काय केलं मी. आता इथं या सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहेत, एल सोडून सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहेत यामध्ये, या फॉर्म्युल्यामध्ये. कुठल्या, या फॉर्म्युल्यामध्ये.
टी आणि एम सुद्धा कॉन्स्टंट आहे, 1/2 ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. हे सगळं कॉन्स्टंट असेल तर आपली इक्वेशन कसं बनेल, n इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1/L. ओके, 1/L. आणि म्हणजेच काय, हे असे लिहू शकतो आपण n प्रोपोर्शनल टू 1/L. आणि हेच आपलं स्टेटमेंट आहे. हेच आपलं स्टेटमेंट आहे. दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ द लेंथ. नोट डाउन. ओके, आता हे मी इक्वेशन 1 पकडतो. हे इक्वेशन 1 पकडतो. याला इक्वेशन 1 म्हणूया आपण. आता इथे बघा 2 मिनिटं. n इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू एल. आता एल ला मी इकडे शिफ्ट करतो. एल ला इकडे शिफ्ट करतो म्हणजे काय, nl इज इक्वल टू कॉन्स्टंट. n into L is equal to constant. We can write this formula like this: n1 L1 is equal to n2 L2 is equal to n3 L3 is equal to constant. We say our formula. We can write this formula like this. Okay, and this is known as law of length. Law of length. This is the formula for law of length. ओके, आता आपल्याला लक्षात आलं म्हणजे कसं लॉ ऑफ लेंथ डिराइव्ह झाला. आता पुढचा फॉर्म्युला बघायचा आहे, लॉ ऑफ टेन्शन. लॉ ऑफ टेन्शन. सो लेट अस सी नेक्स्ट लॉ ऑफ दिस व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज लॉ ऑफ टेन्शन. लॉ ऑफ टेन्शन. लॉ ऑफ टेन्शन. ओके, आता जर फॉर्म्युला आम्ही लिहून घेतलं, n इज इक्वल टू 1/2L अंडर रूट T upon M. Okay, so let us first write down the statement of the law of tension. So write down statement: the fundamental frequency of vibration of string. The fundamental frequency of the vibration of string is directly proportional to the square root of tension. Square root of tension म्हणजे काय, the fundamental frequency is directly proportional to square root of the tension. Square root of the tension. ह्या केस मध्ये असं असेल, if length and mass किंवा linear density is constant. ह्या केस मध्ये काय कॉन्स्टंट आहे. आता आपण काय बघतो बाळांनो, टेन्शनचं रिलेशन बघतोय विथ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. त्यामुळे बाकीच्या व्हॅल्यू काय कॉन्स्टंट आहे. बाकीच्या व्हॅल्यू काय आपल्या कॉन्स्टंट आहे. फक्त टी आपल्याला टीचं रिलेशन घ्यायचं विथ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. त्यामुळे एल आणि एम ह्या कॉन्स्टंट आहे त्या रूलमध्ये. ठीक आहे, आता इथं बघा बाळांनो, आता एन आहे इथं एन. ओके, हे फॉर्म्युला मी असं लिहितो, एन इज इक्वल टू, या फॉर्म्युला बघा 1/2 काय कॉन्स्टंट आहे, एल काय कॉन्स्टंट आहे, म्हणजे होल टर्म इज कॉन्स्टंट. ओके, होल टर्म इज कॉन्स्टंट इनटू आता इथे बघा हे टी जे आहे कुठलं √T हे तेवढं राहील, हे कॉन्स्टंट नाहीये. √M काय बघा, √M also constant. म्हणजे other than T all values are constant, then equation we can write equation constant into √T. constant into √T. समझते? constant into √T. Okay, so this is equation number 1. So I have write like this: fundamental frequency proportional to √T. constant में वैनिश केलाय तो. Okay, this is my statement. हे statement आहे.
हेच आपलं स्टेटमेंट आहे. आता इथं बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये मी काय करतोय, n ह्या रूट टी ला इकडे शिफ्ट करतोय. 1/√t 1/√t is equal to constant. 1/√t is equal to constant. Okay, so we can write this formula n1 divided by root t1 is equal to n2 divided by root t2 is equal to n3 divided by root t3 is equal to constant. Is equal to constant. Is equal to constant. Clear? This is the law of tension. This is the law of tension. This is the law of tension. आता इथे बघितलं तुम्ही तर काय काय बघा, पहिल्यांदा आपण पहिल्या लॉ मध्ये लेंथला कॉन्स्टंट केलं, नंतर टेन्शनला कॉन्स्टंट केलं सेकंड एज मध्ये. लक्षात घ्या, समजून घ्या. लेंथ कॉन्स्टंट केली, नंतर टी कॉन्स्टंट केलं. आता काय असणार आहे, मास किंवा लिनियर डेन्सिटी. ओके, म्हणजे थर्ड रूल कसा असणार आपल्याला, कसा असणार आहे, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी किंवा मास. त्याला आपण लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी म्हणूया. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी, law of linear density. Okay, again we can use this formula, basic formula of fundamental frequency. Basic formula of fundamental frequency. Basic formula of fundamental frequency. Write down statement of the law of linear density. स्टेटमेंट मध्ये द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द मास युनिट लेंथ. म्हणजे काय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1/√m. 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 त्या केस मध्ये if T and T म्हणजे टेन्शन, L म्हणजे लेंथ is constant. Okay, constant. आता या केस मध्ये बघा, तर we can write this 1/2L constant, root T is the constant. So equation is constant into 1/√T is constant. This is also constant divided by root m. Okay, so we can write this n is equal to constant into 1/√m. This is the first equation. So n is equal to किंवा असे लिहू शकतो n इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1/√m. याचा अर्थ काय, जर तुमची फ्रिक्वेन्सी वाढत असेल तर मास डेन्सिटी किंवा लिनियर डेन्सिटी जी आहे ती डिक्रीज होणार आहे. ओके, एकमेकांच्या अपोजिट. ठीक आहे, आता आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये बघा, सो असं असेल 1/√m. 1/√m is equal to constant. So I can write this formula, n1√m1 is equal to n2√m2 is equal to n3√m3 is equal to constant. आता इथपर्यंत आपलं झालं असेल तर ह्याच्या पुढे थोडंसं आपल्याला बघायचं आहे. हे इथपर्यंत आपलं प्रूव्ह झालं. आता मला एक सांगा, आणखीन एक गोष्ट आहे. समजा ही स्ट्रिंग आहे, ओके, स्ट्रिंगची लेंथ आहे L. ओके, मला याचा व्हॉल्यूम काढायचा. ओके, पहिल्यांदा मला काय करावं लागेल, ओव्हरऑल एरिया काढावा लागेल. इनटू त्याला मी लेंथ न मल्टिप्लाय केलं तर मला मिळेल व्हॉल्यूम. ओके, व्हॉल्यूम कसा काढतो आपण, एरिया इनटू लेंथ या पूर्ण स्ट्रिंगचा. ओके, आता इथे मला सांगा एरिया ऍज इट इज
नॉट ऍज इट इज. हे काय ह्याची याचा एरिया कसा करतो आपण? याचा एरिया, दिस इज द सर्क्युलर पोर्शन, दिस इज द सर्क्युलर पोर्शन. सर्क्युलर पोर्शनचा एरिया कसा करतो आपण? डायमीटर पकडून, किंवा असं 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 लिहू शकतो आपण पाय आर स्क्वेअर. आपण काय करू शकतो? पाय आर स्क्वेअर इंटू एल. दिस इज द व्हॉल्यूम, दिस इज द व्हॉल्यूम. आता मला एक सांगा, एम काय असतं बघा आपलं? एम असतं मास पर युनिट लेंथ. मास पर युनिट लेंथ, मास पर युनिट लेंथ म्हणजे एम असं लिहू शकतो आपण एम डिवायडेड बाय एल. एम डिवायडेड बाय एल. आता मी काय करतो, त्याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला व्हॉल्यूम न मल्टिप्लाय करतो. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला व्हॉल्यूम न मल्टिप्लाय करतो. म्हणजे कसं होईल बघा. ओके, आता व्हॉल्यूमने जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो त्यावेळी आता मला सांगा व्हॉल्यूम काय? व्हॉल्यूम याचा असा आहे पाय आर स्क्वेअर इंटू एल. पाय आर स्क्वेअर इंटू एल. आणि रिमेनिंग टर्म इज मास. रिमेनिंग टर्म इज मास. ओके, रिमेनिंग टर्म इज मास. ओके, ही लेंथ ऍज इट इज ठेवतो. लेंथ ऍज इट इज ठेवतो. ओके, लेंथ ऍज इट इज ठेवतो आणि हे व्ही सुद्धा ऍज इट इज ठेवतो खाली सुद्धा. ओके, दिस इज पाय आर स्क्वेअर. आता आपल्याकडे आणखी एक फॉर्म्युला आहे. थोडंसं या साईडचं हे झालं ना, लिहून घ्या. आता हा जो काही फॉर्म्युला आहे हे मी परत रिपीट करतो इकडे. m इज इक्वल टू m अपॉन l इंटू v अपॉन v. ओके, आता तुम्ही बघितलं त्यातलं जे मास पर युनिट व्हॉल्यूम आहे हा पोर्शन आहे. मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? डेन्सिटी असते. आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इज मास पर युनिट व्हॉल्यूम असते. डेन्सिटी इज मास पर युनिट व्हॉल्यूम असते. तर इथं आपल्याला डेन्सिटी इंटू रिमेनिंग टर्म काय राहिली आपली? v अपॉन एल. रिमेनिंग टर्म काय राहिली आपली? v अपॉन एल. ओके, आता v काय आपलं? v ऑलरेडी आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम पाय आर स्क्वेअर एल. आता काय करतो? डेन्सिटी इंटू पाय आर स्क्वेअर इंटू एल. पाय आर स्क्वेअर एल डिवायडेड बाय एल. पाय आर स्क्वेअर इंटू एल डिवायडेड बाय एल. ओके, लिहून घे. झालं. त्यातून आपल्याला m ची अजून एक व्हॅल्यू मिळते. m ची अजून एक व्हॅल्यू मिळते. l l कॅन्सल झालं, राहिलं डेन्सिटी इंटू पाय आर स्क्वेअर. m ची अजून एक व्हॅल्यू मिळते. हा आपल्याला जे न्यूमेरिकल मध्ये पण यूज करायला लागेल. m इज इक्वल टू डेन्सिटी इंटू पाय आर स्क्वेअर. आता आपलं फर्स्ट इक्वेशन जे तुम्ही लिहिलं होतं, फर्स्ट इक्वेशन आता मी इरेज केले. ते फर्स्ट इक्वेशन काय होतं बघा आपलं? n प्रोपोर्शनल टू 1 अपॉन रूट m होतं. ओके, n प्रोपोर्शनल टू 1 अपॉन रूट m होतं. आता m म्हणजे काय? डेन्सिटी इंटू पाय आर स्क्वेअर. डेन्सिटी इंटू पाय आर स्क्वेअर आहे. म्हणजे n प्रोपोर्शनल टू 1 अपॉन अंडर रूट डेन्सिटी. ही व्हॅल्यू m ची ठेवतोय मी. डेन्सिटी पाय आर स्क्वेअर. डेन्सिटी इंटू पाय आर स्क्वेअर. ओके, डेन्सिटी इंटू पाय आर स्क्वेअर. समजलं? आता यामध्ये डेन्सिटी एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. डेन्सिटी काय आहे? कॉन्स्टंट व्हॅल्यू. म्हणजे डेन्सिटीची एक फिक्स व्हॅल्यू असते. कुठल्याही गोष्टीच्या डेन्सिटीची फिक्स व्हॅल्यू असते. त्यामुळे आपण डेन्सिटी काय करतो? ट्रीट ॲज अ कॉन्स्टंट. आता यातले पाय इज कॉन्स्टंट अँड डेन्सिटी इज व्हॅरी. ओके, आता पाय कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. पायची व्हॅल्यू 22.7 असते ना, काय समथिंग ती कॉन्स्टंट असते. आणि ह्या व्हॅल्यू हे आपण हा जो काय फॉर्म्युला आहे असाही लिहू शकतो. 1 अपॉन अंडर रूट डेन्सिटी and n proportional to 1 upon under root r. Okay, clear?
दिस इज द लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक एक्सपेरिमेंट होता सोनोमीटर. तुम्ही आता लॅब मध्ये केला असेल तुमच्या सोनोमीटर. त्याचं थोडं आपण डिस्कशन करूया. सोनोमीटर झालं. इरेज करू. आता आपल्याला सगळे लॉज झाले. लॉज ऑफ स्ट्रिंग. आता आपल्याला एक एक्सपेरिमेंट आहे सोनोमीटर, जो तुम्ही ऑलरेडी लॅब मध्ये केलेला आहे तुमच्या. सोनोमीटर त्याचं आपण थोडंसं डिस्कशन करूया. आता सोनोमीटर मध्ये काय असतं, एक असतो साऊंड बॉक्स. काय असतो मग साऊंड बॉक्स. इथे तुम्हाला डिटेल फिगर आहे, 3D फिगर तुमच्या बुक मध्ये. इथं आहे साऊंड बॉक्स. हा केलाय ना कंडक्ट. कंडक्ट केला नाही. ओके बरोबर. हा तर एक असा बॉक्स आहे, 3D फिगर आहे तिथं. आता या बॉक्स मध्ये काय बघा, त्या एंडला एक हुक आहे. काय एंडला हुक आहे. त्या एंडला आहे हुक आहे. आता ह्या हुकला एक स्ट्रिंग अटॅच केलेली आहे. स्ट्रिंग काय केलेली आहे, जाऊन ती एका रोलरला कनेक्ट आहे. एका रोलरला कनेक्ट आहे. म्हणजे ते रोलर भोवती फिरते. ओके. आणि या रोलर भोवतून आल्यानंतर ती खाली फ्री एंडला आहे. त्याचा खाली फ्री एंड आहे. ओके. आता फ्री एंडला काय आहे, आणखी हुक आहे आणि त्याला मास अटॅच केले. मास काहीतरी मास आहे त्याला अटॅच केले. ओके. तर इथं दोन सपोर्ट्स आहेत. हे B1 आणि B2 म्हणतो आपण. मी याला B1 आणि B2 म्हणतो. ठीक आहे. B1 आणि B2. ओके. तर आपल्याला एक स्टेम यूज करायचा आहे. स्टेम. स्टेम म्हणजे काय, एक असा स्टेम असतो. ओके. स्टेम असतो. हा स्टेम काय करतो, जेव्हा तुम्ही रबरवरती आपटता तेव्हा काय करतात, हे बघितलं स्टेम लॅबमध्ये. जेव्हा तुम्ही रबरवरती आपटता त्यामध्ये व्हायब्रेशन क्रिएट होतं. त्यामध्ये व्हायब्रेशन क्रिएट होतं. समजा पहिल्यांदा तुम्ही जर याला कुठं स्ट्राईक केलं किंवा जर्क केला तर त्याच्यामध्ये 128 हर्ट्झ एवढी फ्रिक्वेन्सी क्रिएट झाली. 128 हर्ट्झ. परत तुम्ही काय केलं आणि याला इथं जर्क दिला आणि ह्या इथं त्याला ठेवला, अटॅच केला. इथं अटॅच केलं. आता इथं अटॅच केल्यानंतर काय, ही जी काय व्हायब्रेशन आहे हे तुमच्या कुठं जाणार आहे, प्रोब मध्ये जाणार. प्रोब मध्ये जाणार. ओके. आता हे झालं व्हायब्रेशनचं. आता हे हा पॉइंट आहे ना आणि हा पॉइंट, त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे, याच्यामधलं डिस्टन्स ते आपण L कन्सिडर करणार आहे. काय डिस्टन्स L. डिस्टन्स L कन्सिडर करणार. ठीक आहे. आणि आता हा जो काय रोप आहे, हा रोप कुठे झालाय बघा, खाली केलाय आणि तिथे एक मास अटॅच. ओके. तिथे एक मास अटॅच. आता हे मासचं जर वेट मला काढायचं असेल तर मी कसं काढणार, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. वेट म्हणा किंवा फोर्स म्हणाला. हा फोर्स एक फोर्स देतो कशाला, त्या स्ट्रिंगला. ओके. आणि या फोर्स मुळे जे टेन्शन क्रिएट होणार आहे, आता फोर्स वरून तुम्ही टेन्शन काढू शकता. हा जो फोर्स आहे अटॅच आहे तुमच्या स्ट्रिंगला, त्याच्यामुळे ह्या रोप मधलं तुम्ही टेन्शन फाइंड आउट करू शकता. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी फाइंड आउट होतात. एक म्हणजे त्यातलं टेन्शन, दुसरी गोष्ट म्हणजे त्या दोन पॉइंट्स मधली लेंथ. म्हणजे मला रोपची लेंथ मिळाली, मीडियमची लेंथ मिळाली, इथं मला फोर्स M इंटू G, हे मिळालं मला टेन्शन. हे मिळालं मला टेन्शन. आणि हा जो काय तुमचा स्टेम आहे, हा स्टेम काय करणार आहे, इथं व्हायब्रेशन क्रिएट करणार आहे. इथं काय करणार आहे, व्हायब्रेशन क्रिएट करणार आहे. आता त्यानंतर आपल्याला एक कागदाचा तुकडा याच्यावरती टाकायचा असतो. त्याच्यावरती या रोप वरती. रोप मध्ये कुठं, या लेंथ मध्ये कुठं तरी एका कागदाचा तुकडा टाकायचा. ओके. आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा रोल काय, जर ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल तर त्याचा एक लूप क्रिएट होतो. असा एक लूप क्रिएट होतो. ओके. लूप क्रिएट होतो. म्हणजे थोडक्यात काय, तुमचं जे हे जे काय व्हायब्रेशन आहे
काय हे जे काय व्हायब्रेशन आहे मी लिहून गेलो वेळ देतो फक्त लक्ष द्या. हे व्हायब्रेशन आहे हे ह्या फंडामेंटल व्हायब्रेशन हा कागदाचा जो काही कप्पा आहे तो हवेत उडणार आहे. का उडणार आहे? कारण तुमचा रोप अशा शेप मध्ये जातो. ओके हे कधी होईल? आता कागदाचा कप्पा उडेल कधी? जर तुम्ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अचीव केली तर. ओके आता मी काय करतोय हा जो काही स्टेम आहे हा व्हायब्रेट करतो आणि त्याला 120 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी देतो. म्हणजे काय करतो त्याला तेवढं व्हायब्रेट करतो तेवढ्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट करतो. पहिल्यांदा 120 हर्ट्झला काय झालं तो कागदाचा कप्पा आहे ना तो म्हणजे तिथून तो सेपरेट झाला नाही तो उडला नाही झाला. आता इथं काय होईल तो इथं असं जर झालं तर उडून जाईल वरती उडलं तो काय वरती उडला नाही. त्यामुळं ही काय त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नाही ही काय त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नाही. मी आता काय करतो हा स्टेम परत जर्क करतो. जर कुठपर्यंत देतो आता देतो मी 256 हर्ट्झ 256 हर्ट्झ झाले तरी पण तो कागदाचा कप्पा काय उडलेला नाही. ओके परत मग थर्ड कंडिशन आहे आपली समजा 512 हर्ट्झला. मात्र त्या केसमध्ये असा एक लूप क्रिएट होणार आहे ही असेल माझी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि हा जो काय कागद आहे तो उडून जाणार आहे. ओके आता काय करायचंय हे जे आहे हे तुमचा एक फॉर्म्युला आहे आपला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा 1/2L अंडर रूट T/M याच्याशी कम्पेअर करायचं आपल्याला. ह्या ज्या सगळ्या कंडिशन्स आहेत त्याच्याशी कम्पेअर करायचं. आता मला सांगा एन म्हणजे काय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. कुठली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ही जिथं तुमचा लूप क्रिएट झाला इथं लूप क्रिएट झाला. ठीक आहे त्यानंतर एल म्हणजे काय लेंथ बिटवीन टू पॉइंट्स. ओके टी म्हणजे काय टेन्शन. ते टेन्शन कुठून मिळतं आपल्याला ह्या फोर्समुळे टेन्शन. तो फोर्स म्हणजे काय मास इनटू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ह्याचा प्रॉडक्ट केल्यानंतर मला ह्या रोप मधलं टेन्शन मिळणार आहे. तर तुम्ही जेवढे मास वाढवत जाल तेवढे इथलं टेन्शन वाढत जाल. मास जेवढं वाढवत जाल तेवढं टेन्शन त्याचं वाढत जात. ओके आणि मास झालं आणि हे एम इज द लिनियर डेन्सिटी. कशाची लिनियर डेन्सिटी? हे याची लिनियर डेन्सिटी. कुठल्या ह्या एवढ्या लेंथ मधली लिनियर डेन्सिटी. ओके एवढ्या पोर्शन मधली त्याची लिनियर डेन्सिटी किंवा त्याचं मास पर युनिट लेंथ. समजतंय? आता मी काय केलं या ज्या काही कंडिशन्स आहेत त्या याच्याशी कम्पेअर केल्या. ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय आपण जे 3 लॉ शिकलोय फर्स्ट लॉ सेकंड लॉ थर्ड लॉ हे थर्ड लॉ त्या ह्याच्याशी व्हेरीफाय करायचं. आपल्याला काय करायचं व्हेरीफाय करायचं. ठीक आहे आता काढून घ्यायचं लिहून घ्या झालं. हा आता करायचं आपल्याला व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ. आता काय करणार मी व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ मध्ये आता लिहितो तिथं व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ फर्स्ट लॉ. द फर्स्ट लॉ काय आहे? तो लॉ ऑफ लेंथ आहे. कुठला आहे तो? लॉ ऑफ लेंथ. फर्स्ट लॉ काय आपला? लॉ ऑफ लेंथ. तो काय सांगतोय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द मीडियम. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज द इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द मीडियम. म्हणजे किंवा असेही आपण म्हणू शकतो n इज इक्वल टू कॉन्स्टंट into 1/L असे म्हणू शकतो आपण. ओके नथिंग बट द आता हे जर आपण इकडे शिफ्ट केलं NL इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके हा रूल माहिती आपल्याला. आता हे इक्वेशन असे लिहू शकतो आपण N1L1 इज इक्वल टू N2L2 इज इक्वल टू N3L3 इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके आता आपल्याला व्हेरीफाय करायचं म्हणजे काय करायचं बाळांनो काय तर हे बघा तुम्ही ही स्टेप बघा. आता N1L1 ची व्हॅल्यू काय कॉन्स्टंट आहे. N2L2 ची व्हॅल्यू काय कॉन्स्टंट आहे. N3L3 ची व्हॅल्यू काय कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय हा प्रॉडक्ट घ्या आयदर हा प्रॉडक्ट घ्या त्या सगळ्या व्हॅल्यू सेम यायला पाहिजे. म्हणजे काय तर फिगर आली समजा काहीतरी एक 50 फिगर आहे या दोन्ही प्रॉडक्ट ना तर ह्याचा प्रॉडक्ट सुद्धा 50 आला पाहिजे ह्याचा प्रॉडक्ट सुद्धा 50 आला पाहिजे. ओके मग आता मी तुम्ही कसं घेणार या फिगर वरून पहिल्यांदा तुम्ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कुठली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आली तुमची 512 हर्ट्झ ही ज्यावेळी तुमच्या इथे लूप क्रिएट झाला.
ओके, म्हणजे एक्झाम्पल घेतलं मी 512 हर्ट्झ, ती व्हॅल्यू किती असू शकते तुमच्या एक्सपेरिमेंटची, एक एक्झाम्पल घेतलं. ठीक आहे, आता ती फ्रिक्वेन्सी झाली. आता एल काय बाळांनो, एल ही एल मिळेल आपल्याला, ही एल मिळेल. आता या दोन्हीचा मी जेव्हा प्रॉडक्ट घेईन ना, प्रॉडक्ट घेईन तर काय मिळेल मला, एन इंटू एल वन, काय तर मला व्हॅल्यू मिळेल, काय तर मला व्हॅल्यू मिळेल. ओके, सिमिलरली आता लेंथ सेमच राहील, फक्त N2 चेंज होईल. ओके, नेक्स्ट केस मध्ये N2 L2 परत काय तर मला व्हॅल्यू मिळेल, परत काय तर व्हॅल्यू मिळेल. सिमिलरली N3 L3 ला पण काहीतरी व्हॅल्यू मिळेल. आता जर ह्या व्हॅल्यू तिन्ही व्हॅल्यू जर सेम असतील, सेम असतील म्हणजेच काय, सेम आहे, समजा इथं 50 आले, इथं 50 आले, इथं 50 आले, फॉर एक्झाम्पल या व्हॅल्यू सेम आहे, याचा अर्थ काय, N1 L1 इज इक्वल टू N2 L2 इज इक्वल टू N3 L3 इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे आपला पहिला लॉ व्हेरीफाय केला. ओके, हा लॉ कसा व्हेरीफाय केला, बाय युजिंग सोनोमीटर एक्सपेरिमेंट, बाय युजिंग सोनोमीटर एक्सपेरिमेंट. समजले, दॅट इज द व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ. आणि ह्यासाठी आपण हा एक्सपेरिमेंट कंडक्ट केला असेल तुम्ही तुमच्या लॅब मध्ये, हे त्याच्या मागचं कारण आहे की आपल्याला हे व्हेरीफाय करायचं, सगळे लॉ व्हेरीफाय करायचे. ओके, घेतला मी तुम्हाला लॅब मध्ये होता, हा म्हणजे हा तुम्हाला होईल तुमची दिवाळीनंतर जेव्हा प्रॅक्टिकल्स होतील त्यावेळी तुम्हाला हा हे लक्षात ठेवा, तुम्हाला कंडक्ट करायला सोपं जाईल. क्लिअर, ओके, लिहून घ्या. आता आपण सेकंड लॉ का सांगतो, लॉ ऑफ टेन्शन. लॉ ऑफ टेन्शन सेकंड लॉ आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. लॉ ऑफ टेन्शन इरेज करू. द लॉ ऑफ टेन्शन सांगतो तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी is proportional to tension of the string, tension of the string. ओके, आता हा व्हेरीफाय करताना तुम्हाला माहिती आहे n is equal to constant into root t असतं, म्हणजेच काय, constant into root t असतं म्हणजेच काय, n upon root t is equal to constant n upon root t is equal to constant. किंवा आपण असे लिहू शकतो n1 upon root t1 is equal to n2 upon root t2 is equal to n3 upon root t3 is equal to constant, ओके, is equal to constant. आता व्हेरीफाय करताना आपल्याला काय काय करायचं आहे, पहिल्यांदा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n1 n2 n3 ची व्हॅल्यू, आणि हे t1 t3 t3 कसं काढणार आहे तुम्ही, पहिल्यांदा पहिल्या हे वाढवत जाणार आहे. पहिल्यांदा टेन्शन साठी तुम्ही फोर्स काहीतरी घ्या, नंतरच्या T2 साठी काहीतरी वेगळा फोर्स घ्या, वाढवा, T3 साठी वाढवा, यावरून तुम्हाला हे टेन्शन्स मिळतील. ओके, आणि फ्रिक्वेन्सी त्या फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यू. आता मला काय करायचं आहे, पहिल्यांदा ह्या इथून सगळ्या व्हॅल्यू घेऊन मला n1 upon root t1 काढायचं आहे, त्याची काहीतरी व्हॅल्यू मिळेल मला. ओके, त्याची काहीतरी व्हॅल्यू मिळेल. सिमिलरली n2 upon root t2 याची काहीतरी व्हॅल्यू मिळेल. सिमिलरली n3 upon root t3 याची काहीतरी व्हॅल्यू मिळेल. ओके, these three values are equal to each other, then our second law is verified by using sonometer experiment. This is the verification of second law. आता थर्ड लॉचं व्हेरिफिकेशन बघायचं आपल्याला. थर्ड लॉचं व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ. So third law state that fundamental frequency is inversely proportional to linear density. Okay, so same procedure magasarki, n is equal to constant into 1 upon root m. root m ला इकडे शिफ्ट करा, n into root m is equal to constant, then n1 root m1 is equal to n2 root m2 is equal to n3 root m3 is equal to constant. That means
दॅट मीन्स आपल्याला एन that means value of n1 root m1 n2 root m2 and value of n3 root n3 root m3 या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, आता कशा घेणार या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n1 n2 n3 ओके याच्यामुळे क्रिएट झालेल्या या स्टेम मुळे क्रिएट झालेल्या m1 m2 m3 म्हणजे काय तुमची ही बघा लिनियर डेन्सिटी कुठल्या या दोन पॉइंट मधली लिनियर डेन्सिटी या दोन पॉइंट मधली लिनियर डेन्सिटी या दोन पॉइंट मधली लिनियर डेन्सिटी ती m1 m2 m3 घ्यायची आपल्याला वेगवेगळ्या फोर्सेस साठी आणि ह्या व्हॅल्यू आपल्याला तीन फाइंड आउट करायच्या. ह्या तीन व्हॅल्यू ह्या एक्झॅक्टली सेम या तीन व्हॅल्यू एक्झॅक्टली सेम म्हणजे हा तुमचा थर्ड लॉ व्हेरीफाय झाला. हा थर्ड लॉ व्हेरीफाय येऊन घ्या. ओके, सो आता आपल्याला सोनोमीटर वरती एक्झाम्पल्स घ्यायचे. सोनोमीटर हा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरती न्यूमेरिकल सुद्धा विचारले जातात ते तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे आहे. आता एक्झाम्पल आहे 23 एक्झाम्पल नंबर 23 अनसॉल्व्ड मधला आहे. सो मी ते लिहितोय 20 एक्झाम्पल नंबर 23 एक्झाम्पल नंबर 23 a sonometer wire length 0.5 meter 0.5 meter is stretched by weight of 5 kg the fundamental frequency of vibration fundamental frequency of vibration is 100 hertz find linear density of wire. So write down. तर इकडे लक्ष द्या. आता एक सोनोमीटर मध्ये एक वायर आहे की जी 0.5 मीटर लॉंग आहे. ही सोनोमीटर मध्ये जी वायर आहे म्हणजे बघा ह्या इथून इथपर्यंत जी लेंथ आहे ही लेंथ आहे ही आहे माझी 0.5 मीटर. लेंथ इज इक्वल टू 0.5 मीटर. ओके, म्हणजे तुमच्या त्या मीडियमची लेंथ. त्यानंतर म्हणले तर वेट इज 5 केजी. हे जे वेट आहे ते वेट आहे ते 5 केजी आहे. म्हणजे वेट किंवा फोर्स हे असं वेट म्हणजे m into g असतं. ओके, m into g असतं. हे असतं माझं 5 केजी. वेट आहे 5 केजी. काय इथं मी लिहितो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी गिवन डाटा मध्ये n इज इक्वल टू 100 हर्ट्ज. आता वेट इज इक्वल टू 5 केजी. वेट इज इक्वल टू 5 केजी. ओके, आपल्याला विचारलंय लिनियर डेन्सिटी ऑफ द वायर. लिनियर डेन्सिटी म्हणजे काय? लिनियर डेन्सिटी म्हणजे m. लिनियर डेन्सिटी नथिंग बट द m हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, आपला फॉर्म्युला काय? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2L अंडर रूट T अपॉन m. ओके, आता n ची व्हॅल्यू मला ऑलरेडी दिलेली आहे. n ची व्हॅल्यू मी इथे ठेवतोय. n ची व्हॅल्यू 100 हर्ट्ज मध्ये आहे ती. ओके, इनटू लेंथ इज इक्वल टू लेंथ 1/2
2 इंटू, आता बघा इथं लेंथ आहे ती मीटर मध्ये आहे, आपल्या सगळ्या व्हॅल्यूज पण मीटर मध्ये आहेत, त्यामुळे काही अडचण नाही. आपण ते त्या सगळ्या व्हॅल्यू मीटर मध्ये असल्यामुळे ह्याला पण 0.5 करूया. 0.5 करूया. ओके. आता अंडर रूट, आता त्यांनी विचारलं टेन्शन. आता टेन्शन कसं काढायचं, तर टेन्शन म्हणजे हे तुमचं वेट आहे, वेट आहे 5 kg. ओके. वेट आपल्याला हे 5 kg जर वेट असेल तर त्याला 9.81 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ऍक्च्युली वेट आहे का मास आहे चेक करा, सम मध्ये बुक मध्ये वेट आहे का मास आहे चेक करा. वेट आहे ना, ऍक्च्युली ते मास आहे, मास करा, मास ऑफ 5 kg, नॉट अ वेट, दॅट इज अ मास. मास थोडंसं करेक्शन करा, दॅट इज अ मास ऑफ 5 kg. ओके. आता हे जे काय मास आहे ना, हे मास आपल्याला त्याचा फोर्स किंवा त्याचं टेन्शन घ्यायचं असेल तर टोटल फोर्स काढायचा असेल तर त्या 9.5 ला 9.81 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 9.81 कारण ते मास आहे. ओके. आपल्याला मासला जर वेट मध्ये कन्वर्ट करायचं असेल किंवा फोर्स मध्ये करायचं असेल, समजा मास काय तर x आहे, तर आपल्याला त्याला 9.81 ने मल्टिप्लाय करावं लागतं. याचं मिनिंग काय, तर मास ऑलवेज सेम. मास तुम्ही कुठेही जा, तुमचं मास सेम राहतं. तुम्ही अर्थ वरती असला तरी मास सेम राहतं, तुम्ही मून वरती असला तरी मास सेम राहतं, पण डिफर कुठं करतं वेट मध्ये, त्याचा जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे त्यावेळी तुम्ही मल्टिप्लाय करताय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटनं. ज्यावेळी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट मल्टिप्लाय कराल त्यावेळी येईल तुमचं तिथलं पर्टिक्युलर वेट. ओके. तुमचा प्रत्येक ठिकाणचा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट त्याला मल्टिप्लाय करावा लागेल. ठीक आहे. पण इथं आपल्याला डायरेक्टली काय करायचं आहे, फोर्स काढायचा आहे. त्यामुळे काय करणार लागणार, म्हणजे इनडायरेक्टली टेन्शन, म्हणजे आपल्याला जे व्हॅल्यू आहे 5 त्याला 9.81 ने मल्टिप्लाय करावं लागेल. डायरेक्ट 5 घेऊन चालणार नाही, कारण ते मास आहे. ओके. डिवायडेड बाय हे लिनियर डेन्सिटी मला फाइंड आउट करायची आहे. लिनियर डेन्सिटी मला फाइंड आउट करायची आहे. ओके. लिनियर डेन्सिटी मला फाइंड आउट करायची आहे. आता बघा इथं 100 ऍज इट इज घेतो मी, इज इक्वल टू 2 इंटू 0.5 किती येतं, 1 आहे, 1.0 म्हणजे 1/1 आहे, 1/1 इंटू हे ऍज इट इज ठेवतो 5 इंटू 9.81 अपॉन m. ओके. म्हणजे आपल्याला इथं बघा 100 इक्वल टू अंडर रूट 5.5 इंटू 9.81 डिवायडेड बाय m. ओके. मला हा स्क्वेअर रूट घालवावा लागेल, स्क्वेअर रूट त्याचं कॅल्क्युलेशन करता येईल. तर स्क्वेअर रूट काय तर बोथ साइडचा स्क्वेअर करायचा. आता ह्याचा स्क्वेअर काय होईल, 10,000. 100 चा 10,000 इज इक्वल टू स्क्वेअर रूट निघून जाईल 5 इंटू 9.81 डिवायडेड बाय m. ओके. सो m इज इक्वल टू 5 इंटू 9.81 डिवायडेड बाय 1000. सॉरी 10,000. ओके. सो 5.981 ची व्हॅल्यू येते तर 49 येते, व्हॅल्यू येते 49 डिवायडेड बाय 10,000. ओके. तर आता हे डिवायडेड बाय 10,000 म्हणजे काय असतं, तर 5 आता हे 49 इंटू 10⁴ असतं. हे काय असतं, 10⁴ असतं. त्याचा मी रेसिप्रोकल घेतोय 49 इंटू 10⁻⁴. ओके. 10⁻⁴ आणि याचं युनिट आहे kg पर मीटर. kg per meter cube. That is my answer. ओके. आणखी एक न्यूमेरिकल घ्या, न्यूमेरिकल नंबर 24. Numerical number 24. The string of a guitar
is 80 centimeter long, 80 centimeter long, and has fundamental frequency of 112 hertz if guitarist wishes to produce frequency of 160 hertz, where should be person press the string. हे बघा, एक असं गिटार आहे, गिटार अशा शेपचं असतं ते, अशा शेपचं असतं. ओके, अशा शेपचं असतं. ते त्याच्याकडे स्ट्रिप्स असतात, बघितलं असेल गिटार तुम्ही, स्ट्रिप्स असतात आणि इथं अशी एक वायर असते, वायरवरती म्युझिक क्रिएट होतं, स्ट्रिंग असते आणि इथून त्याचं टेन्शन ऍडजस्ट करतात. समजा ती इथून स्टार्ट झाली वायर, इथून इथपर्यंत आहे, तर ही जी काही लेंथ आहे ना, लेंथ ऑफ वायर आहे 80 सेंटीमीटर. ओके, आता हे 80 सेंटीमीटरचं मीटर करून घ्यावं लागेल. काय करून घ्यावं लागेल? मीटर. आणि आपल्या सगळे व्हॅल्यू मीटर मध्ये असतं. तर L इज इक्वल टू ला 100 ने डिवाइड करायचं, म्हणजे 0.8 सेंटीमीटर, सॉरी मीटर, 0.8 मीटर. ओके, आता समजा ही त्याची L आहे, ही त्याची आहे L, त्याला L1 म्हणतो मी. काय तर तो त्या आता ज्यावेळी नॉर्मल केस मध्ये ती जी काही फ्रिक्वेन्सी असते ना आवाजाची, ती 112 हर्ट्झ असते. मग त्या गिटारिस्टला काय वाटलं की त्याला थोडासा आवाज वाढवायचा आहे आणि किती फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस करायची त्याला? 160 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस करायची. ओके, मग काय म्हणले, वेअर शुड बी पर्सन प्रेस द स्ट्रिंग. अशा कुठल्या पोर्शन मध्ये त्याला ती स्ट्रिंग आहे ती प्रेस करावी लागेल, ते ओढतात ना सर, ती स्ट्रेस करावी लागेल जेणेकरून त्याचा आवाज वाढेल. आता काय करूया, आपण L2 कन्सिडर करूया. L2 ह्या याच्यामध्ये ती ज्यावेळी आपण प्रेस करणार आहे त्यावेळी तो फ्रिक्वेन्सी आहे ती 112 ची 160 होणार. म्हणजे आता काय, इथं आपल्याला फ्रिक्वेन्सी 1 दिली होती त्यांनी, आय थिंक 112 हर्ट्झ. त्याला ती फ्रिक्वेन्सी N2 करायची आहे, की ज्याची व्हॅल्यू आहे 160 हर्ट्झ. आणि हे माझं L1 आहे, जो ओरिजिनल लेंथ आहे ती 0.8 मीटर आहे. L2 मी काय केलंय, अज्युम केले. ओके, L2 काय केले मी, अज्युम केले. म्हणजे एवढ्या पोर्शन मध्ये त्यानं स्ट्रिंग घेतल्यानंतर ते प्रोड्यूस होणार, जे फ्रिक्वेन्सी वाढणार आहे असं मी अज्युम केले. ओके, आता आपल्याला एक सगळं लेंथ आहे, मग आपल्याला लॉ ऑफ लेंथ वापरायचं. काय वापरायचं? अकॉर्डिंग टू लॉ ऑफ लेंथ, आता लॉ ऑफ लेंथच्या अकॉर्डिंग कसं असतं, N1 L1 इज इक्वल टू N2 L2 इज इक्वल टू N3 L. हा आपला लॉचा रूल. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, दोन कंडिशन्स आहेत आपल्याकडे, N1 L1, N2 L2. ओके, तर N1 L1 इज इक्वल टू N2 L2, या दोन कंडिशन्स आहेत. ओके, आता पहिली फ्रिक्वेन्सी किती आहे,
लक्षात 112 आहे पहिली फ्रिक्वेन्सी आहे 112 into पहिली लेंथ किती आहे 0.8 ओरिजिनल लेंथ आहे आपली 0.8 आहे 0.8 आहे ओके इज इक्वल टू n2 किती आहे n2 आपल्याला वाढवायचे आहे दे विशेस द इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी ऑफ from 112 to 160 hertz okay so 160 n2 is 160 into आपल्याला L2 फाइंड आउट करायचं L2 so that is the assuming length आपल्याला फाइंड आउट करायचं okay so L2 nothing but the L2 is equal to 112 into 0.8 divided by whole divided by 160 whole divided by 160 ओके त्याचं कॅल्क्युलेशन करा किती सांगा मला ते इन मीटर फाइंड आउट द कॅल्क्युलेशन तर 0.56 केला किती आहे 0.56 मीटर दिस इज माय आन्सर म्हणजे 0.56 मीटर वर त्यानं जर हे केलं 0.56 मीटर वर कारण ती ओढली तिथं हे केलं तर आपली फ्रिक्वेन्सी वाढू शकते दिस इज द आन्सर ओके टुडे वी विल स्टॉप हियर